हनुमान तर अनेक पॉलीग्लॉट आहे, अनेक भाषा बोलतोय तो. त्याला आपले जे काय म्हणतो डायलेक्ट म्हणतो ना, म्हणजे आता मराठी ह्याच्यामध्ये कोकणी आणि अहिराणी आणि कोल्हापूरची मराठी असं म्हणू ना, अशा सगळ्या त्याला डायलेक्ट्स त्याला माहिती आहेत. हनुमानाला. हां, तो जेव्हा रावणाला जाऊन म्हणजे सीतेला भेटायला जातो आणि रावण सीतेला भेटायला येतो आणि तो निघून जातो अशोकवनातून आणि हनुमान लपून बसलेला आहे. त्यानंतर तो जाणार आहे आणि सीतेशी बोलणार आहे, तेव्हा तो मनात विचार करतो, की आता मी जाऊन सीतामाईला भेटतो, पण कसा बोलू मी? कोणत्या भाषेत बोलू? सुरुवातीला तो विचार करतो, की मी संस्कृतमध्ये बोलेन. कारण म्हणजे असं बोलेन. म्हणजे त्याला संस्कृत येत होती. आता बरोबर. बघा, या एका नुसत्या साध्या वर्णनामध्ये किती आपल्याला कळतं. अशोक वाटिकेतला किस्सा. अशोक वाटिकेतला हं. किस्सा आहे. पण ह्या नुसत्या साध्या वर्णनामध्ये आपल्याला किती कळून जातं बघा संस्कृतीचं. पण तो म्हणतो, मी जर कदाचित संस्कृतमध्ये बोललो, तर सीतेला संशय येईल, की मी रावणच दुसरं रूप घेऊन आलोय का? म्हणून मी संस्कृतमध्ये नाही बोलणार. म्हणजे रावणाला संस्कृत येत होतं. येत होतं. हं. त्याच्यापुढे म्हणतो, मग आता कसं बोलू? मग तो म्हणतो, की जो सीतेचा डायलेक्ट आहे, म्हणजे मिथिलेचा डायलेक्ट असेल, हं. आता आपण त्याला सध्या मैथिली म्हणू किंवा अयोध्येचा म्हणजे अवधी डायलेक्ट, तसं अवधी किंवा मैथिली असे शब्द नाही आहेत. तर तिथल्या डायलेक्टमध्ये मी तिच्याशी बोलेन, असं करून तो जाऊन बोलतो. हं. आता ह्यातलं वैशिष्ट्य असं, की हम्पी बेलारी कर्नाटकामध्ये, उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या माणसाला संस्कृत येतं आहे, पण आता आपण भाषेवर काय उगाचच वाद घालतो. पण त्याला नुसतं संस्कृत येत नाही, त्याला मगधी डायलेक्ट येतोय, मैथिली डायलेक्ट येतोय, अवधी डायलेक्ट येतोय.